कोणी मनीस शेणला जाल्यार तू खंयच्या दिशेक शेणला हे आम्ही यांनी पळोवंक शकता आणि हांव तुका तेचे मार्गदर्शन करू शकता की या दिशेक तो मनीस आसा तू त्या दिशेक वचून तेका सोद. वास्तुशास्त्र यूज करून जोडटले कशे किंवा आमचो इन्कम कसो वाडटलो, बेजीक लेवलावर आमी ऍडव्हान्सर कशे पावतले तेजेर कितें तरी तुमी सांगचे. आता कशें वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट करतात खबर आहा, मोस्टली हिंदू लोकूच करतात. रिलीजन काय उलयनात, बट मुस्लिम क्रिश्चन लोक खबर आहा हे मोस्टली वास्तुशास्त्र करिनात. सो त्यांच्या घरान काय प्रॉब्लेम जायना काय, जाता काय कोण म्हणटा? थोड्यांच्या आमी घरान अशें पळयला की ते वास्तुशास्त्र काय करीत ना. घर बांधलेले आसा घरान सगळी सुखी असतात. थोड्यांचे अशें पळयला की सगळे केलेले असतात. त्यांचे आमी हातीन पळयले, गळ्यान पळयले, खूप कितें 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 असतात, पण तरी त्यांची लायफ एकदम बिघडलेली असतात. सो हे कशें कितें? थोड्यांचे थोड्यांक डायबिटीज असता, प्रेशर असता, असले रोग वास्तुशास्त्रानुसार क्लिअर जावपाक शकता. वास्तुशास्त्रान कर्म कशें कनेक्टेड आसा? आता कशें आसा, आता तुझे पूर्वजन्मीचे कर्म जर वायटच आसा जाल्यार तेचो इफेक्ट तुका मेळपाक. नमस्कार, तुम्ही चिंतले सामकेच. हांव इंट्रोडक्शनाक बसलेलो आसा. आतां तुमकां क्लिप्स पण कळत आसतले की पॉडकास्ट हो केज्या रिगार्डींग आसा, बरोबर न्ही? तुमी चिंतले सामके. हो पॉडकास्ट आसा वास्तू रिगार्डींग. ह्या पॉडकास्टान आमी बेजिकली वास्तू रिगार्डींग जे बेजीक गजाली आसा, रिलेशनशिपा बद्दल आसतले, एनर्जी बद्दल आसतले, किंवा आमच्या सरावंडिंगान एनर्जी कशी व्हांवता, एनर्जी कशी आसता, किंवा आमच्या बॉडी मदीं एनर्जी कशी आसता, किंवा घरातली वास्तू म्हटल्यार कितें, किंवा कुंडली म्हटल्यार कितें, अशे बेजीक बेजीक गजाली आसा जेणे करून आमी आमची लायफ अपडेट करपाक शकता. तेज्या रिगार्डींग ओवरऑल हो पॉडकास्ट आसा. आयज ह्या पॉडकास्टान जी आमच्या वांगडा गॅस्ट म्हणून लाभलेली आसा ती जावन आसा सौ संपदा हिरंबा वाटवे. त्यांच्या बद्दल तुमकां थोडक्यान म्हाका परिचय करून दिवपाक आवडटलें. एक्चुअली परिचय करून दिवपाक गेल्यार 2 दीस कमी येतले, येदो व्हडल्यांचो परिचय आसा, पण थोडक्यान त्यांचो परिचय सांगता. त्यांची एक्सपर्टीज वास्तू विशारद, वास्तुभूषण, वास्तुरत्न, लोकविद्या विशारद, हिलिंग मास्टर, ज्योतिशी, तशेंच पाडीक वास्तूंचेर सुद्दां तेंची एक्सपर्टीज आसाच. एक सांगपा खातीर मोठी गजाल म्हणजे की दिदीचें शिक्षण आजुनी चालू आसता. थोड्या जाणां म्हणटात न्ही की बाबा आपलें शिकोन जालें आतां फक्त आमी काम करया की वेवसाय करया, तर ना, दिदी वास्तू कन्सल्टंट घेता घेता सुद्दां वास्तूच्या रिगार्डींग तेंचें शिक्षण चालू आसा. हो पॉडकास्ट ओवरऑल 2 वरांचो जाल्लो आसा. आमकां टायम कळोच ना की कशी 2 वरां गेली ती. हो पॉडकास्ट 2 भागांनी डिवायड केल्लो आसा, पार्ट 1, पार्ट 2. तुमी पॉडकास्ट पळोवच्या पयलीं तुमकां एक गजाल सांगपाक सोदता, ती म्हटल्यार पॉडकास्टान जे गजाली आमी उलयला हे डायरेक्टली कोणी इम्प्लिमेंट करचे न्ही. तेज्या खातीर एडवायस पर्सनली तुमचो कोण वास्तू कन्सल्टंट एडवायजर आसतलो किंवा तुमचो कोण लागचो जो नॉलेजेबल त्या गजाली खातीर आसा तेंच्या कडल्यान ती एडवायस घे आनी मागीरूच ती इम्प्लिमेंट करा. हितूर फक्त आमी बेजीक तुमकां नॉलेज प्रोवायड केल्ली आसा. सो एन्जॉय दीस पॉडकास्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत हा युनिक अचिव्हर शोन. एक सुरवातीकूच एक सहज प्रश्न विचारूंक गो दिसता. आमचे खूप कन्फ्युजन जालें उलयतना की मराठीन घेवया कोंकणीन घेवया का पॉडकास्ट का म्हणून. बरोबर. तर तुम्ही सांगा आता म्हाका की पॉडकास्ट कोंकणीन व्हरपाचो का मराठीन व्हरपाचो? आता कोंकणीनच व्हरुया. फक्त एकच की मधी मधी माझे मराठी शब्द येऊ शकता की त्या नॉर्मली घराकडे मराठी उलयत. ओके, डन. काय इश्यू ना. खूप वेट केलं या पॉडकास्टा खातीर आणि लोकांचो डिमांड सुद्धा आशिल्लो की वास्तू रिलेटेड पॉडकास्ट आमी खूप पळयतात, युट्यूबार पळयतात, गुगलार पळयतात, पण कन्फ्युजन असता. आपलो लागचो मनीस कोण तरी नासता भितूर. खंय तिसऱ्याचे आमी पळयल्ले असता, ते आमच्या तिसरो आसा हे पण तिसरो मनीस मरे तो खरें का फोटींग हे कोण सांगतलो आमकां. जाल्यार एक लागचो मनीस जाय पडटा. तेजी वाट पळयताले आमी. सो एक म्हटलें की वास्तूच्या रिगार्डींग बेजीक नॉलेज लोकांक प्रोवायड जावनी वास्तुशास्त्र रिगार्डींग, जेणे करून ह्या पॉडकास्टाचो उद्देश हो आसा की लोकांक फक्त इतलें तरी कळोनी की वास्तुशास्त्र आयकतकू आपूण हेज्या कडेन वचपाक शकता. हेजे जे कितें प्रयोग आसा, जे करचे पडटा ते आमी वचपाक शकता. तेज्या खातीर बेजीक नॉलेज जाय पडटली पळय, ती हांगासून घेवया आमी. एक अशें आहात तुमी उद्या म्हटलें की आमी ह्या पॉडकास्टान सगळे डिटेल सांगपाक शकना, कारण प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी, एनर्जी, प्रत्येकाक लागणारे सगळे गजाली हे वेगळे वेगळे आसतात. सो आमी हितूर फक्त एक बेजीक नॉलेज घेवपाचेर ट्राय करतले, जेणे करून प्रत्येकाच्या लायफातले ह्या पॉडकास्टान जरी हेल्थ रिगार्डींग, वेल्थ रिगार्डींग प्रॉब्लेम जे आहा ते बेजीक प्रॉब्लेम ते सुट्टले. आणि ते सुट्टकू तेंच्यांनी मुद्दाम तुमच्याकडे येवचे किंवा तुमच्याकडे कोच तेंच्याकडे येवचे आणि मुद्दाम फुडली एडवायस घेवची. थंय एडवायस घेवच्या पयलीं बेजीक नॉलेज जी जाय ती तांकां हितूंतल्यान मेळटली. सो एक पयलोच प्रश्न म्हाका तुमच्या कडेन आसा, एक सारको भुरग्या सारको प्रश्न सहजच, की
तुम्ही वास्तूकडे कशी कनेक्ट झाली? कारण आमका जेन्ना कळटा पळय आमचो कोच वास्तूकडे को कनेक्ट जालो तर तितून खूप आमकां उत्साह असता, त्याच्याकडून आमकां मागीर फुडली जर्नी समजपाक खूप इझी वयतले. तुमची जर्नी कशी कितें कनेक्टेड आसा? मुळात आमच्या घरान माझी जी माय असली ती ज्योतिशी असली, होराभूषण गोव्यातली ती. ओके, वा. ती करताली ते पळयल्ले हांवें. आणि तशें माझ्या बाबांकय माझ्या खूप म्हणजे वास्तू रिलेटेड गजाली खूप खबर आसल्यो आणि ते म्हाका सांगताले हे अशें कर तशें कर, हे आसताले तेंगे. म्हाका तितून इंटरेस्ट आसलो, पण म्हाका व्यवस्थित मार्गदर्शक म्हणजे जो गुरु असा तो मेळनासलो. पण एक दीस अशें जालें की व्हॉट्सएपाक एक लिंक येयली आणि ती लिंक हांवें सहज वाचली. बरेच कितें कितें वास्तू रिलेटेड बरयल्ले आणि म्हाका दिसलें की बाबा हो फाउंडेशन कोर्स आसा, फ्री वेबिनार आसलो तो 5 दिसाचो, जॉईन जावया आणि पळोवया म्हणून हांवें सांजची जॉईन केली. ती संक आसली सांजची इव्हिनिंग जॉईन केली. एक 1.5 वराचे तेंचे फाउंडेशन कोर्स बद्दल सगळे हे सांगले. ते वास्तू चे हे खंयच्यान स्टार्ट जाता ते सगळे त्या फाउंडेशन कोर्सान त्यांनी 5 दिसाच्या हेतून शिकयले. कोर्स केन्ना केल्लो अंदाजान? हो कोर्स आता झाली 3-4 वर्सां झाली. ओके. एक म्हाका दिसता 22 सालान केल्लो हांवें. ओके. म्हणजे तुम्ही आता एक तुम्ही 3-4 वर्सां ह्या फिल्डान आसा ओव्हरऑल. हय, अजूनय शिकता हांव. अजूनही शिकताच. म्हाका हे कळना, प्रत्येक जण जेन्ना कोण कोच असता पळय तो सदांच म्हणटा की आपण अजूनही शिकता म्हणून. हे डेफिनेशन तुम्ही सांगपा खातीर एक्चुअली सांगतात ते खऱ्यांनीच लर्निंग चालू असतात? ना, खरेच हांव शिकता ओके. आणि लोकांच्या वास्तूय पळयता. ओके. शिकप हे चालूच रावतले. जसो जसो अनुभव येतलो तशे तशे नवीन नवीन गोष्टी शिकोंक मेळटा. तशे प्रत्येकाच्या घरान वेगवेगळे अनुभव मेळटात आमकां वास्तू पळोवपाक गेले. आता ओव्हरऑल तुमच्याकडे कितले क्लायंट आसा ऑलमोस्ट गोंयचे तुम्ही कव्हर अप केल्ले आसा? आता कशे प्लॅन कन्सल्टन्सी, वास्तू कन्सल्टन्सी मिळून 200 क्लायंट आसतले ह्या 3 वर्सां. वा, 3 वर्सांत 200 म्हटल्यार तुम्ही म्हाका दिसता वन ऑफ द टॉपेस्ट आसपाक शकता. असू शकता कित्याक हांव अजूनय शिकता, लर्निंग चालू आसा. एक सुरवातीकूच एक बेसिक प्रश्न की वास्तुशास्त्र म्हणजे कितें? वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीचे शास्त्र. ओके. म्हणजे वास्तू हा शब्द या संस्कृत भाषेन वस या शब्दापासून बनलेलो असा. वास्तू म्हणजे जमीन, वास्तू म्हणजे घर आणि जमिनीचे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. शास्त्र म्हणजे सायन्स हे तुमका खबरच. बरोबर. आता एक वास्तुशास्त्र आम्ही खूप जणांनी ऐकलंय, थोड्या जणांनी वास्तुशास्त्र यूज करतात, थोड्या जण म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन, खूप जण किती किती वेगळे वेगळे म्हणतात. त्यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स किती असता? कारण एक एक आमचे आयुष्य असे असता की आम्ही सगळं गजाली करपाकू शकना, कारण आम्ही ते करतले का आमचे करियर करतले का आमचे काम धंदो कितें पळयतले. सो हे कन्फ्युजन असून कशें कितें भायर सरप? आता पळय, निसर्ग नियमानुसार आम्ही घर बांधता तेका वास्तुशास्त्र म्हणता. आणि आता कसे असता प्रत्येक हेतून वेगवेगळे, प्रत्येक शास्त्राचे वेगवेगळे हे असता. पण वास्तुशास्त्राचे जे नियम जर तुवें बाळगले सगळे आणि घर बांधले तर तुका बरे इफेक्ट मेळटले. म्हणजे निसर्ग नियमानुसार बांधलेले घर असे म्हणतात. आता जर ऑलरेडी जर कोणी घर बांधलेले असा त्यांच्या खातीर कितें उपाय आसा? आता ऑलरेडी घर बांधलेले असा जाल्यार त्या घराचे प्लॅन कन्सल्टन्सी आणि वास्तू कन्सल्टन्सी प्रत्यक्ष विजिट करून त्याची दिशा बिशा सगळी निर्धारित करून आम्ही त्याचेर उपाय देऊ शकता. डायरेक्ट येयलो तू आणि उपाय सांगले असे जायना. प्रत्येकाचे घर वेगवेगळ्या दिशेचे असता. एक तर दिशा व्यवस्थित निर्धारित करून आम्ही त्यांना उपाय सांगू शकतो. आता आम्ही सुरुवातीकूच तुम्ही म्हाका सांगलेले पळय विश्वास आसा खूप इम्पॉर्टंट आसा म्हणून. सो विश्वासाचो रोल कितें कसो प्ले करता किंवा आम्ही कितले दीस विश्वास दवरप हेजेर? एक फॉर एक्झाम्पल आम्ही एक घरान एक कितें तरी केलें रॉंग आसा म्हणून आम्ही कितें तरी चेंज केले आणि तुम्ही सांगल्या प्रमाणे केले, सो कितले दिसान आमकां रिजल्ट मेळपाक लागतलो? आता कशें आसा, काहींक रिजल्ट 21 दिसान मेळटा. प्रत्येकाचो कर्माचो भाग असता, त्या प्रमाणे तेका रिजल्ट मेळटा. आता तुझे पूर्वजन्मीचे कर्म जर वायटच आसा जाल्यार त्याचो इफेक्ट तुका मेळपाक खूप टाइमय लागू शकता. कर्माय कनेक्टेड असतात? हा, सगळे कनेक्टेड असता. कर्म कशे कनेक्टेड तुम्ही सांगपाक शकता? म्हणजे वास्तुशास्त्रान कर्म कशे कनेक्टेड आसा? आता कशें आसा, घरातलो मेन
हे असता त्याचे ह्याच्यानुसार नसता. सगळी जणा घरातले मेंबर्स असा त्यांच्या प्रत्येकाच्या कर्मानुसार सगळी फळां मेळत रावतली. आता फॉर एक्झाम्पल आम्ही थोड्यांचे अशें पळयला की थोड्यांच्या घरान एकटो मनीस आसा जो खूप स्पिरिच्युअल असता. एकटो असता तो एकेदा ताका कांयच नाका असता, तो आपलो जितून आसता. एकटो असता तो नॉर्मल अशें असतात. तर चौघांची चौघां चार भाशेचे हात जाल्यार ते कर्म कशें कितें कॅल्क्युलेट जातले? आता कशे असा सगळ्यांचे कर्म असतले त्या त्याप्रमाणे त्यांना फळां मेळटली. प्रत्येकाचे कर्म कसे असतात ते आम्ही कॅल्क्युलेट करू शकना थंयसर. ओके. कळले न्हू? कशी पूर्वजन्मीची आणि आताची ही कर्माची हे असा त्याप्रमाणे त्याका ते ते रिझल्ट मिळत आता म्हणल्यार रावतले. माझ्या कर्माचे फळ म्हाकाच मेळटा का बाकीच्यांकूय मेळटा अशें कितें आता आसता? कशे तू कमयतलो तुझ्या घरातल्यांकूय फायदो जातलो तशे बाकीच्यांकूय फायदो जातलो न्हू. तुझ्या रिलेटेड असं त्यांना फायदो जातलोच न्हू अशें. डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कनेक्टेड असतातच कर्माची फळ हय हय. ताजे आमी 4 सेक्टरान पॉडकास्ट व्हरया: हेल्थ, मनी, होम आनी रिलेशनशिपार. आता फर्स्ट थिंग आमी हेल्थ बरें दवरपाक जाय जाल्यार वास्तुशास्त्र कशें कितें कनेक्टेड आसा किंवा हेजे स्टेप्स कितें आसा ते त्या कोणाक कांयच खबर ना. पॉडकास्ट हो पळयता जो शुन्य आसा, तिने केन्ना वास्तुशास्त्र आयकोकूय ना, ताका इम्प्लिमेंट करपाक जाय हेल्थाच्या रिगार्डींग, जाल्यार कशें कितें आसा बेसिकली? आता त्यांनी कन्सल्टन्सी घेऊन व्यवस्थित निदान 80% तरी नाल्यार 70% तरी वास्तूनुसार गोष्टी फॉलो करूंक जाय. तर त्याच्या हेल्थाचेर जर व्यवस्थित इफेक्ट जावंक जाय जाल्यार त्यांनी वास्तुशास्त्र फॉलो करूनच कितें ते करूंक जाय. एकतर प्रत्यक्ष वास्तू विजिट करून त्यांनी घरातले ज्यो गोष्टी चुकला त्याका कितें दिसता अशें चुकला अशें ते हे करून घेवंक जाय, रिपेअर करून घेवंक जाय. ओके. आता दिदी हांगासर तुम्ही कनेक्ट करा. पयलीं तुम्ही क्लियर ऑडियन्साक मेसेज दिया की खूब जाणांनी मेसेज व्हिडिओज पळयता, मेसेजी लोकांचे आयकता आनी ते फॉलो करपाक वयतात. ते करप का ना करप तेजेर कशें कितें आसा? ऍक्च्युली कशें आसा प्रत्येकाचे व्ह्यू असतात प्रत्येक गोष्टीचे ते वेगवेगळे असतात. कळ्ळें न्हू? काही ते गोष्टी फॉलो करून उपयोग झालेले असता आणि काही ना. आता कसे असतात हांवेन सांगले तसे प्रत्येकाचो कर्माचो भाग असे असतात. सगळ्यांचे चूक बरोबर हांव म्हणू शकना. प्रत्येक जण म्हणतात ते शिकत असतात प्रत्येक गोष्टीतल्या. म्हणजे ओवरऑल हांगा एक सांगपाक सोदता ऑडियन्साक आमच्या की तुम्ही ह्या पॉडकास्टांतून जे आमी पॉडकास्टांच्या फुडें वयतलो डायरेक्ट तुमच्या लायफान एडवायस फॉलो करनाका. टेक द एडवायस, पर्टिक्युलर एडवायस घेया आनी मागीर फुडें चला. बरोबर. जेणे करून बाय कौशलान पॉडकास्ट केलो आफेल आमी लायफान मागीर खंयच्या खंय कितें जाल्यार हे जावपाकूय नाका. आता कशें आसा प्रत्यक्ष विजिटीक आपण जर तुवें सगळे नियम फॉलो केले आणि जे उपाय जे तुका सांगलेले असतात ते जर तुवें केले तर तुका 100% रिझल्ट मेळटलो. पण कशें आसा तुझ्या जर घरान खूपच दोष आसा पण निदान 100%तली तुका 80 to 70% जर हे मेळ्ळे रिझल्ट मेळ्ळे तरी तू खूप पुढे वचू शकता अशें. आता कोणाक डायबिटीज असता, प्रेशर असता, असले रोग वास्तुशास्त्रानुसार क्लिअर जावपाक शकता? थोड्यांचे जातात. थोड्यांचे कुंडली प्रमाणे ते हे असता कायम स्वरूपी. थोड्यांक चालू जाता ते मरा मेरेन नासता, म्हणजे मृत्यू मेरेन तांकां ते हे चालूच रावतले. ते थोडेशे कुंडली मार्गदर्शन आणि वास्तूचे दोन्ही पळोवपाचे लागतले त्या गोष्टीक. कुंडली दिल्यान कितें कसो कितें आसा? आय वॉज लायक कुंडलीचो कॉन्सेप्ट कसो कितें आसा का विचारलो तुमकां. आता कुंडली पळोवन काही गोष्टी आम्ही ठरवू शकता. आता इवन तुझ्या वास्तून कितें आसा दोष आसतलो खंयच्या दिशेक ह्या कुंडली पळोवनय तुमकां सांगू शकता. कळ्ळें न्हू? आणि तेचेर आम्ही थोडेफार थंयच्यान कुंडली मार्गदर्शना वयल्यानय थोडेशे उपाय करू शकता. पण थंयसून तुका 100% रिझल्ट मेळटलो असो भाग ना. तुका थंय वास्तूय कन्सल्टन्सी घेवंक जाय आणि कुंडली मार्गदर्शनय घेवंक जाय. म्हटल्यार हेजो आतां कितलो आतां फॉर एक्झाम्पल धरलो जाल्यार 100%तलो कितलो पर्संट वास्तुशास्त्र आसतलो कॅल्क्युलेट करपाक गेलो जाल्यार? कित्याक तुवें मदीं कुंडली म्हटलें, अशें कितें तरी चॅक करचें पडटा जर आमकां जर लायफान ग्रोथ घेवपाक जाय जाल्यार? आता कुंडली आणि वास्तुशास्त्र दोन्ही पळयले न्हू जाल्यार लायफान तू ग्रोथ करू शकता. व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन आणि व्यवस्थित ते सांगलेले उपाय करून तुका नक्कीच ग्रोथ मेळटलो. उपाय हे कितल्या म्हयन्याचे किंवा कशें कितें असतात समजपाक गेले जाल्यार? आता कशे उपाय तू आता थोड्यांचे कशे असता
पैसे आसा तसे उपाय करता. ओके. प्रत्येकाक खर्चीक उपाय नाका असता. कोणाची ऐपत असता तो खर्चीक उपाय करता डायरेक्ट. पण आता कसे कोणाची ऐपत नसता तांकां साधे उपाय बारीक बारीक दिवन आम्ही थोडेशे वयर काडटा. तेतूंतल्यान सुदारणा जाल्यानंतर मागीर हळूहळू आम्ही दुसरे मेन खर्चीक जे उपाय करूंक जाय. आता म्हण रत्न घालाय पळय, रत्न आम्ही घालून हे करता. रत्न घालून किंवा आमची यंत्र घालून ओके. हे आम्ही उपाय करतात न्हू. ओके. ते उपाय आम्ही करू शकता. तर उपाय खंयच्या रेटी वयल्यान स्टार्ट जाता? कारण हो प्रश्न विचारलो आता कशें आसा प्रत्येकाच्या रेटी वयल्यान चालू जाता अशें म्हणू शकना. आता तुझ्या घरान आग्नेयक दोष असू शकता आणि कोणाच्या घरान ईशान्येक दोष असू शकता. थंयसरले हेच्या रत्नाचो रेट वेगळो, याचो रत्नाचो रेट किंवा यंत्राचो रेट वेगळो अशें असू शकता न्हू. ना तुमका प्रश्न विचारलो की थोडे लोक भियातात वास्तुशास्त्र कन्सल्टंट आफा म्हणजे फीस खूप असतली, आपण दिवंक पावतलो का पावतलो ना, असे खूपशे तकलेन प्रश्न येतात. तेंच्यांनी मागीर कितें करपाचें म्हणून हो प्रश्न म्हटलं. आता तेंच्यान ज्यांची ऐपत असता ते उपाय करता. ज्यांची ऐपत ना तांकां बारीक बारीक उपाय दिवन आम्ही सुधारणा करपाचो प्रयत्न करतात. 100% थंयसर सुधारणा जातली अशें ना, पण एक 50% जावं शकता थंयच्यान. कळ्ळें न्हू. थंयसरल्यान जर उपायातल्यान त्यांची सुधारणा झाली, त्यांची आर्थिक हे वाढली, तर ते हळूहळू खर्चीक उपाय यंत्र घाल म्हणा, रत्नाचो मातसो खर्च असता पण यंत्र काय जास्त किमतीचे नसता. कळ्ळें. थोड्यांच्या आम्ही घरान अशें पळयला की ते वास्तुशास्त्र काय करीत ना. घर बांधलेले आसा घरान सगळी सुखी असतात. थोड्यांचे अशें पळयला की सगळे केलेले असतात. त्यांचे आम्ही हातीन पळयले, गळ्यान पळयले, खूप कितें 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 असतात. पण तरी त्यांची लाईफ एकदम बिघडलेली असतात. सो हे कशें कितें? थोड्यांचे कशे पैसो असता पण समाधान नसता खंयच्या गोष्टीत. हो एक प्रकारचो दोषच असा. समाधान नासप हो एक दोषूच. आता कशे पैसो आसा घरान पण सुख समाधान ना. घरातली मनशां झगडी करतात किंवा वादविवाद चालू, त्यांच्या भांडणही चालू, येल्ल्या दिसा चालू, पण त्यांच्या घरान पैसो आसा पण हे समाधान हे मेन असता घरान. समाधान असले तरच तू त्या वास्तून व्यवस्थित राहू शकता. सदा येयलो उठून झगडी करतात, जेवपाच्या टायमाक झगडी, सकाळी उठलो का झगडी, अशें असले का ते वास्तून रावपाक समाधानी मनीस नसता. किचकिच करून रावप हे कोणाक तरी बरे दिसतले सांग म्हाका? ना दिसचे. आता ह्यो क्युअर कशें करप म्हणजे क्युअर कशें येतले जे दोष? ते सुद्धा वास्तू कन्सल्टन्सी घेऊन त्यांच्यानी ते दोष क्लिअर करपाचे. तेतूनही किती किती समस्या असतात मनशा. ते आता प्रत्येकाच्या घरान म्हटले प्रत्येक दिशेचे हे वेगवेगळे असू शकता असे असतात. अमक्याच दिशेचो असं हांव सांगू शकना. हेजेरूच एक कनेक्टेड विचारूंक सोदता. आता खुबशे भुरगे सुद्धा एक्सेप्शन ऑलवेज देयर, खुबशे भुरगे सोरो पिवन घरान येतात, दारू पिवन जे कितें भायले अल्कोहोल करून येतात. त्यांचे घरातले वातावरण कशें उरता किंवा म्हटले थोड्या जाणां सोरो पिवन सुद्धा बरे खुश असतात, एक्टिव्ह असतात. थोडे सोरो पिवन वाट लागतात, थोड्यांचे म्हणतात सोरो पिवन घराची वाट लायली. सो हे खंय तरी कनेक्टेड आसा वास्तुशास्त्राक कशें आसा. आता कशे आपले ईशान्येक आमच्या वास्तुपुरुषाची तकली असता. मागीर थंयच्यान नैऋत्येकडे येता. नैऋत्येकडे वास्तुपुरुषाचे पाय असतात. आता एक तर तुमचे ईशान्येक तरी दोष असतले नाल्यार नैऋत्य. एक तर तुमची ईशान्य जड असतली म्हणून हे चालू जाऊ शकता. दुसरी गोष्ट तुमच्या ईशान्येक दुसरे तत्व येलेले असू शकता, थंयसरही त्रास जाऊ शकता. म्हणा गळ्या छातीचं हे त्रास हे चालू जाता थंयच्यान. म्हणजे थंयसर तो व्यसनाधीन झालेलो असता मनीस. त्या म्हणजे त्याचे मनोबल थंयचे बिघडलेले असता तकली कडले. बरोबर. मनोबल जर त्याचे बिघडले तर तो व्यसनाकडे वळटा. म्हणजे कितें जाय ते करता, मनान येयले ते करता आणि व्यसनाकडे वळटा. तेतून जर तुका जर हळूहळू जर हे करूंक जाय, सुटका मेळोंक जाय, जाल्यार तुवें ईशान्येचे जे जडत्व आसा ते कमी करपाचे. आणि ईशान्येक तुवें तुळशीचे झाड, तुका जर जागा आसा जाल्यार थंय भायर जमनीत लावू शकता. कुंडीन लावपाचे, वाजान तुळशीचे झाड लावपाचे, थंय विष्णूची आराधना करपाची.
हे तू करू शकता त्या खातीर. आणि नैऋत्येक तुवें जडत्व निर्माण करपाचे, घाण काडपाची थंयसरली, तशीच ईशान्येची घाण काडपाची. मग तेतूंतल्यान थोडे थोडे इफेक्ट तुका बरे इफेक्ट मिळपाक लागतले. तेन्ना तू तू वास्तुशास्त्र तज्ञाक आपोवन प्लॅन कन्सल्टन्सी नाल्यार प्लॅन कन्सल्टन्सींतल्यान ह्या गोष्टींतल्यान तुका सुटका मेळची ना. प्रत्यक्ष वास्तू विजीट करूनच थंयसरले दोष रिपेर करपाचे लागतले तुला, आणि मागीरच तेका त्या व्यसनातून सुटका मेळटली. आता एक तुमच्या कडेन उलयता उलयता म्हाका एक क्युरियस एक प्रश्न आयलो नॉर्मली तकले पॉसिबल आमी आन्सर करपाक शकता. आम्ही जे पळयलात वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट करतात खबर आहा मोस्टली हिंदू लोकूच करतात. रिलिजन काय उलयनात, बट मुस्लिम क्रिश्चन लोक खबर आहा हे मोस्टली वास्तुशास्त्र करिनात. सो त्यांच्या घरान काय प्रॉब्लेम जायना काय, जाता काय? कोण म्हणता मुस्लिम आणि ख्रिश्चन वास्तुशास्त्र फॉलो करिना? सगळे करता. हा, सगळे लोक फॉलो करता. इवन कॅथलिक लोक सुद्धा माझे कस्टमर्स आसा ते फॉलो करतात वास्तुशास्त्र, आणि व्यवस्थित आम्ही सांगता ते सगळे मार्गदर्शन घेऊन ते उपाययोजना करतात. फक्त जे उपाययोजना त्यांच्याकडे शक्य नसता ते आमका करा म्हणतात ते. आणि माझे तसले क्लायंट्स आसा, म्हणून तुका सांगले की कोण करिना, म्हणजे आसात तसले. दे आर ऑल्सो डुईंग इट. हा, फक्त सांगिनात की आम्ही करतात म्हणून. हा, ते करतात. त्यांची खूप वेळ असता, कॅथलिक लोकांचे इवन खूप वेळ असता, आणि इवन मुसलमान लोकांचे सुद्धा असतात. आता थोड्यांची पळय घरात 3-4 असतात, पोन्ने घर म्हणतात, थोड्यांची खुबशी घरां असतात पोन्नी. सो ती आता पोन्ने घर खूप व्हडले आहा म्हणटकूच शिफ्ट जातात दुसऱ्या घरान वतात. थोडे तांकां खूप एकदा प्रॉब्लेम जातात. ते कित्या खातीर, कशें कितें असता ते गजाली? आता कशे पोरण्या घरान जो दोष असता तोच बाकीच्या घरान असताच असता. तो सगळ्यांक जाता त्रास काय? सगळ्यांक तो त्रास जातलोच. ओके. कनेक्टेड असता. जे आता मूळ आसा न्हू थंयच्यान ब्रांची कडे वयता म्हणटा न्हू, तशें आसा. तेजो उपाय कितें जावपाक शकता नॉर्मली? कारण समज जॉईंट एक फॅमिली आसा, फॉर एक्झाम्पल 100 जाणांची आमी घर म्हणटाली पयली, ती सगळ्यांना सेपरेट जाली, दोष मागीर सगळे 100 जाणांक लागता सेपरेट चुकू काय? सगळ्यांक त्याचे त्रास जातातच. कळ्ळें न्हू? त्यातल्या त्यात जो कोण आर्थिक यांनी स्ट्रॉंग असता त्याका मातशें कमी जाता, पण जो कोण म्हणजे मध्यम वर्गीय म्हणटा तसो आसा तेका तो ते त्रास जातलोच जातलो, आणि तेका ते त्रास जाल्लेले कळटा. आता सगळ्यात मेन इम्पॉर्टंट प्रश्न असो आता की आमकां कळ्ळें की आमच्या घरात प्रॉब्लेम कितें तरी आसा, आपूण जोडटा पयशे उरना कितें प्रॉब्लेम आहा म्हणून. सो हेका लागून इम्पॉर्टंट आसा की आपल्याक एक कोच आफोवपाक जाय, एक ट्रेनर आफोवपाक जाय. सो ट्रेनर आफयताना आपूण कितें गजाली लक्षात दवरपाक जाय ट्रेनर आफोवच्या पयलीं? कोणाक आफोवचो आपूण? कित्याक प्रत्येक जाण आफयतलो आमकां खबरूच ना, कोण आफयतलो तो कितें तरी सांगतलो आनी वयतलो. सो कोणाचें खरें कोणाचें फोटींग आमकां कशें कळटलें, किंवा आमी ट्रेनराक ते कसो वळखप? ओळखप म्हणजे कशें आसा, आता माझे म्हणणे अशें की तो चड शिकलेलो आसा, तेका चड नॉलेज आसा तेका आपोवप अशें म्हाका दिसता. फक्त बेजीक नियम खबर आसा तेंका आपोवन तसो कितें फायदो जावचो ना. तो बेजिकच तुमकां गायडन्स दितलो. डीपली कोण तेतून हे स्टडी करता तेका आपोवन जर तुवें मार्गदर्शन घेतले तर तुका चड फायदो जातलो, कित्याक तेचे नॉलेजय चड आसतलें, आणि दुसरी गोष्ट तेका त्या म्हणजे जो दोष आसा तेतूल्य हे डीप कितें हे आसा आणि कितें परिणाम जातले, आणि हे परिणाम दूर करपाक कितें करूंक जाय तेका नॉलेज चड आसतले. सो तेका आपोवन तुवें हे करपाचे, म्हणजे वास्तूची व्हिजिट करून घेवपाची आणि बाकीचे जे दोष आसा ते काडपाचे. आता ताई हो प्रश्न केलो कित्याक कारण फॉर एक्झाम्पल आमकां जर कोणी एजंट बिजंट जाय समज कहलोय, फॉर एक्झाम्पल आदर एजंट, जाल्यार आमी कितें करता, कोण एजंट आला सांग रे म्हणटा आनी आपयता. पण आमी मोस्टली पळयला आमच्या घरान कितें प्रॉब्लेम आहा, वास्तुशास्त्र कोणी आपयता, न्युमरोलॉजी आपयता, जाल्यार आमी कोणाक विचारिना. जाल्यार तांकां कितें दिसता की आपूण हेका आपयलो, हेका विचारलें जाल्यार कितें आपल्याक म्हणीत जाल्यार, पूण आमी आफोवंक पळयना, आपयता जाल्यार आमी रॉंग मनशांक आपयता. सो ते कन्सर्न कशें घेवप? कारण आमी गुगलार पळयता आमकां काय कळना. गुगलार तुका भरपूर नांवां मेळटली, नांवां मेळटली वेगळे, प्रत्येकाने आपले स्टार्स जे आहा ते वेगळ्या पद्दतीन वाडयल्ले आसा, ऍडवर्टायजमेंट वेगळ्या पद्दतीन केल्ली आसा. पण एकतर कशें तसल्या गोष्टी शक्यतो कोणाचे तरी गायडन्स घेवंक जाय. बाबा कोण आता सिनियर आसा, कितें आसा, म्हणजे आता कोण आता वास्तूचे हे करता किंवा ज्योतिषातून मार्गदर्शन गोंयान कोण आसा, हे शक्यतो कोणाक विचारून एक
4 लोकांक विचारून जो मनीस ज्याचे नाव चढ घेता त्याच्याकडे वचप अशें म्हाका दिसता. मला डायरेक्ट नाव विचारता तुम्ही पयलीं हा. पळया, रिसर्च करायचं. हा रिसर्च करपाचो मातसो, कित्याक जाणा तसली गोष्ट आसा न्हू तेका आमी एकदांच आपयतले. बरोबर. हा दर फावटी कोण पयशे मोडपाक पळोवप वचना तेच्याकडे. आता आयज तू म्हाका आपयले, फाल्यां तू आनी कोणाक आपयले, अशें तू करूं शकना न्हू. बरोबर. एकाच कडे आपोवन एकाच कडे खर्च करून तू कितें तरी हे करपाक बरोबर. पळयतलो अशें आसता तेन्ना सो रिसर्च करूनच आपोवपाचो मनशाक. हांवेन एक वास्तू रिगार्डिंग एक पॉडकास्ट पळयलो, तेणें कितें म्हणलेलें की पेंट हो खूब इम्पॉर्टंट रोल आसा घरान बिल्डिंग जेन्ना पेंट मारतात खबर हा. आहा, खूब इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. सो बरोबर. घराक पेंट कसलो मारपाक जाय, जर हांव प्रश्न ह्या लेवलावयल्यान विचारता, ज्यांच्या फायनान्शियल कंडिशन स्लो आसा, पेंट मारून जर कितें चेंजीस जावपाक शकता जाल्यार त्या घरान तिणी कसलो पेंट मारचो, कितें करचें घरान. आता कशें आसा तू म्हणटा तशें पेंट मारूनय चेंजीस जावं शकता. जर नुसतो एक खिळो जरी घरात चुकीच्या दिशेक आसा तरी वेगळे इफेक्ट जाता. हांवेन ते पळयला. आम्ही घराकडे लोकांच्या घरान वयता पयलीं खिळे पळयता. खरें सांगपाचें म्हणजे पयले 1-2 माझे क्लायंट असे असले की हांवेन तांकां खिळे काड म्हटले आणि तांकां बरे इफेक्ट मेळ्ळे. कळ्ळें न्हू. खिळे काड म्हणा, ह्या दिशेन हे चुकीचे आसा ते काड, तांकां इफेक्ट मेळ्ळे तेचे. तसेच पेंट जो आसा घरान तो शक्यतो डार्क कलरचो वापरू नये. माझ्या म्हणण्याप्रमाणे घरान एकतर व्हाईट, आयव्हरी कलर, क्रीम कलर असेच कलर घराक दिवपाचे. चड डार्क कलर घरान वापरप ना. त्याचे वेगवेगळे इफेक्ट मेळटा. समज आपल्याक कलर कळना वळखोंक व्हायटूच मारून दवरले जाता. हा चलता, तशें काय ना. कित्याक तो कितें एकदम दोळ्यार बसणारो कलर न्हू. आता कशें क्रीम कलर किंवा मोती कलर किंवा एकदम आयव्हरी कलर असता, तो घरान मारल्यार चलता. खंय मारले, खंयच्याय दिशेक मारलो तरी हरकत ना. त्याचो तुका वायट इफेक्ट मेळचो ना. डार्क कलर जर तू खंयच्याय दिशेक जर मारलो तर त्याचो वायट इफेक्ट मेळटा. इवन तुजी आर्थीक समस्या थंयच्यान निर्माण जावं शकता किंवा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेमूय थंयच्यान निर्माण जावं शकता. आता एक नॉर्मली आता मोस्टली हाऊस वाईफ घराकडे असतात घराकडे, सो खुबशे प्रॉब्लेम तांकां पयलीं जावपाक शकता फेस, कारण ती घराच कडेन चड वगत असतात, बाकी सगळे कामाक वयतात. सो हाऊस वाईफ जी घराकडे असता तेंच्यांनी गजाली कितें लक्षात दवरपाक जाय किंवा कितें चेंजीस करपाक जाय, स्पेशली टू हाऊस वायफां खातीर कितें चेंजीस जावपाक जाय घरान. आता हांव स्वता बायल मनीस म्हणून तुका एक सांगता की बायलांक पयलो प्रॉब्लेम जो आपण जेवणाचो ओटो असता तो दक्षिणेक आसलो जाल्यार बायलांक प्रॉब्लेम जाता. आणि जर ती दक्षिणेकडे बसून जेवपाक बसली तोंड करून जाल्यार तांकां प्रॉब्लेम जाता. कळ्ळें न्हू. म्हणजे एक तर तांकां ती दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असल्या कारणान एक तर ती खात रावतली परत परत. आणि दक्षिणेकडे पळोवन जर जेवण केले न्हू, एक तर त्यांचे म्हणतात तशी मानसिक स्थिती सगळी जी तकलेन कितें तरी वेगळे विचार येवप हे असले जावं शकता. म्हणून शक्यतो बायलांनी कितें शक्यतो आता पूर्व, उत्तर किंवा आपली पश्चिम दिशा ह्याच्याकडे करून जास्त कॉन्सन्ट्रेट करपाचे. आणि एका लागून प्रॉपर ऍडवाइस जायला मुद्दाम ताई कडल्यान घेया. त्या ताईचा मी नंबर डिस्क्रिप्शनात किंवा स्क्रीनवर प्ले करतलेच. ना परत परत मधी मधी सांगतलो या पॉडकास्टान की तुम्ही डायरेक्ट ऍडवाइस फॉलो करनाकाच. तुम्ही ऍडवाइस घेया ताई कडल्यान किंवा आणि अशी कोण बरी कोण आहात कॉन्टॅक्ट त्याच्याकडे ऍडवाइस घेया. कित्याक तुम्ही करपाक एक वयतले आमी सांगता एक ना ते इफेक्ट वेगळोच पडपाक नाका. बरोबर बरोबर. मेडिटेशन थोडे लोक घरान करतात. सो एक दिशा खंयची आसपाक जाय मेडिटेशन करताना, कारण अशें म्हणटात की दिशा एक बरोबर आसपाक जाय. आता कसे ईशान्येक बसून केले तर एकदम ईशान्य दिशा ही बुद्धीची दिशा म्हणतात तशी. ईशान्येक पळोवन जर तुवें मेडिटेशन केले तर अतिउत्तम. बरे इफेक्ट जाता मेळटात त्याचे. आता जर ईशान्येक जर शक्य ना जाल्यार पूर्वेक तोंड करून किंवा उत्तरेक तोंड करून केले तरी हरकत ना. आता प्रत्येकाक शक्य नसता, घरान जागा असता त्याचेर अवलंबून सगळे. आता थोड्या लोकांचे वेट आमचे वजन खूप देंवता घरान किंवा हेल्थ सारखी उरना, हे कनेक्टेड आसा वास्तुशास्त्राकडे. हा तसे आसा कनेक्टेड, पण कशें आसा सगळे हेल्थ आणि वेल्थ हे सगळे एका वास्तुशास्त्राकडे कनेक्टेड असता. तसे तुमचे कुंडलीचे थोडेसे हे असतात तेका. आणि आता वजन बिजन कमी जावप
हे थोडेशे आपले थोडेशे माइंडाचेरूय असता थोड्यांचे कशी असता डाएट करपाक वयता थंयच्यान वेट लॉस करता नाल्यार वेट तरी एकदम तेंचे वाडटाय बी अशें असता. ना हो विचारलो कारण का पहिले हांवें म्हाज्यासारको भुरगो बाकीचे सोडून दी हांव भरपूर खाता तरी सुद्धा आमी म्हणत वेट वाडनात असे खूप भुरगे असतले. So ते हे कशे connected थोड्यांचे वास्तूकडे ते असतात काय आरोग्याचं हे असता जसे आरोग्य आपले असता तसे तसे त्याच्या जीवाक ते खाणे लागता असे असता सगळेच कनेक्टेड असे म्हणू शकना. ओके म्हटल्यार वास्तुशास्त्र इज 20% कनेक्टेड म्हणपाक शकता आमी का कशें कितले असतले. हा थोडे फार कनेक्टेड असा ओके पूर्ण असे म्हणू शकना. थोड्यांच्या घरान खुबशे झगडी येतात मोबायलामध्ये हे बिकॉज ऑफ वास्तुशास्त्र का कशें कितें हा झगडीचे कारण असू शकता ओके किती तो दोष असू शकता किती झगडी जातात वरचे वर चालू असता हे वास्तूचोच प्रॉब्लेम. ओके तेका व्यवस्थित वास्तू कन्सल्टन्सी घेऊन ते हे करपाचे. आता एक आता त्याचेर डायरेक्टली हा उपाय असो तुका ह्या हेतून सांगू शकना. आता तुमकां विचारपाक गेल्लो की झगडी जावप हे कॉमन आसा सो तुमी कॉमन जर उपाय दिता जाल्यार जे सगळे जाण करपाक शकता अशें पॉसिबल आहा जाल्यार तसे कॉमन असो उपाय थंयच्यान हांव दिवं शकना. आता कशें असता प्रत्येकाच्या दिशेनुसार तेका तेका तशें तशें हे जावं शकता. ओके हेका कॉमन असो हांव हे दिवं शकना. कॉमन उपाय नाच ना प्रत्येका खातीर वेगळे 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 असतले. हा आता इवन आता तू एक गोष्ट करू शकता एक तर झगडी भांडण वादविवाद हे आग्नेय कडल्यान जाता म्हणटा. एक तू करू शकता की आग्नेय दिशेक जर सदी एक तुपाचो दिवो आणि सदी एक थंय तांबडे फूल घालप हे जर तुमच्या सगळ्यांच्यान शक्य आसा जाल्यार ते करू शकतात तुम्ही. एक थंयसरल्यान आग्नेयाचे दोष कमी जावपाक मदत जातली. तेतूंतल्यान 100% तुझे झगडी भांडण कमी जातले अशें ना. एक मनी रिगार्डिंग तुमकां विचारूंक सोदता कारण लोक नाल्यार म्हणटले की तुजे प्रश्न तुजे दवर रे सर्वच पॉडकास्टान मेन प्रश्न आसा आमी जोडप कशें आमी वास्तुशास्त्र यूज करून जोडटले कशें किंवा आमचो इन्कम कसो वाडटलो बेजीक लेवला वयल्यान आमी एडवान्सार कशें पावतले तेजेर कितें तरी तुमी सांगचे. आता कशें ह्याचे आपली उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आसा खबर आसा तुका. दुसरी गोष्ट उत्तर दिशेक जर चड प्रॉब्लेम आसा म्हणजे घाण आसा जाल्यार आर्थीक प्रॉब्लेम तुका चालू जातले कळ्ळें न्हू. ते आर्थीक प्रॉब्लेम दूर करूंक जाय जाल्यार उत्तर दिशा ही साफ एकदम स्वच्छ दवरपाची थंयसर घाण अडगळ दवरपाची ना आनी मेन म्हणजे थंयसर जडत्व निर्माण करपाचें ना स्वच्छ दवरपाची. कित्याक देवाची दिशा म्हणटात ती उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा. ईशान्येक आमी देवघर दवरता बरोबर. ती जर दिशा जर तुजी घाण असली जाल्यार तुझ्याकडे लक्ष्मी येवची ना आणि जर तुका लक्ष्मी येवपाक जाय जाल्यार उत्तरेच्या मधोमध हेचो लक्ष्मी नारायणाचो फोटो लावपाचो नाल्यार हो लक्ष्मी पिरामीड हो उत्तरेच्या मधोमध दवरपाचो हेचो बरो इफेक्ट मेळटा. हो कॉमन असो उपाय सांगलो हांवें पण प्रत्येकाची वास्तू पळोवन काही उपाय वेगवेगळे असतात. थंय प्रत्यक्ष कन्सल्टन्सी घेणे महत्वाचे आसा. ताई एक कॉन्सेप्ट आसता डावजर मातसो एक्सप्लेन करता कसो कितें आहा तो कारण खूब जाणांक पयला तो यूज करतात कसो कितें आसता तो. हांवूय यूज करता डावजिंग. एका डावजर म्हणटा. डावजिंग करपाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि वेगवेगळे डावजर असतात. वो कित्या खातीर यूज हो हांव वास्तूनय यूज करता लोकांची वास्तू चेक करपाक दिशा व्यवस्थित आसा की ना किंवा हेतून खंयची एनर्जी आसा कितें प्रश्न विचारून हांव हे करता. इवन तुजी किती गोष्ट चोरीक गेली म्हणजे ती खंयच्या दिशेक मेळटली इवन खंयचो मनीस शेणलो खंयच्या दिशेक मेळटलो किंवा बेसिकली प्रश्नाची उत्तरां दिता. हय लाईव्ह ट्राय करपाक शकता ते तुमकां प्रश्न जरी विचारलो जाल्यार हय करू शकता. पण हांवेन सध्या ते प्रार्थना खंयची म्हणपाची ते हे हाडूंक नाल्यार हांव ट्राय करू शकता. इवन आम्ही वास्तून सुद्धा वयता लोकांच्या तेन्ना वापर इवन आम्ही पाण्याचो शोध सुद्धा हांवेन घेतलेलो आसा दोघांचे हेतून जमनीन वचून नाल्लान घेतात ऍक्च्युली नाल्लान घेता हेनी घेऊ शकता. हो डावजर आसा हेचो बऱ्यापैकी उपयोग आसा. शकता ऍक्च्युली आम्ही कोणाक हात लावपाक दिना
सो हात लावपाक दिलो का आमकां त्याची म्हणतात ओके तशी एनर्जी. शुद्धीकार करपाचो ओके लागता. गॉट इट. सो त्याचे खूप हे करपाचे लागतात. आणि इवन हेका सुद्धा आम्ही हात लावपाक दिना. ती एक आमची एनर्जी त्याका कनेक्ट झालेली असता. आम्ही जे त्याका प्रश्न विचारतले त्याचे व्यवस्थित उत्तर मेळोंक जाय. तुमकाच दितले. हा, ते आमचे एनर्जी त्याका कनेक्ट झालेली असा. आणि दुसरी गोष्ट आम्ही ती प्रार्थना म्हणून हे करून ते भरपूर हे असतात त्याका. ते सगळे करून आम्ही ते प्रश्न विचारतात. इवन लोकांचे म्हणतात तसे पाण्याचे शोध हांवें दोघांचे लायलेले असतात. आणि खंयच्या जागी पाणी लागतले ते बरोबर जागो दाखवून तो जागो मार्क करून दिलेलो असा. आणि थंयसर तेंच्यांनी बाय म्हणतात तशी हे करून थंय उदीक लागलेले आसा तेंका. आणि इवन न्हू हांवें म्हणतात तशी माझी एक घरान माझी स्वताची अन्नपूर्णेची मूर्ती घरान हांवें खंय दवरलेली ती मेळा नसली म्हाका. ती हांवें ह्या डावजराचो यूज घेवन शोधून काढली आणि म्हाका ती रोखडी म्हणतात तशी 10 मिनिटात मेळ्ळी. इतर कोणामूच सोदपाक शकता. आता कशे कोणी मनीस शेणला जाल्यार तो खंयच्या दिशेक शेणला हे आम्ही हेनी पळोवंक शकता. आणि हांव तुका तेचे मार्गदर्शन करू शकता की ह्या दिशेक तो मनीस आसा. तू त्या दिशेक वचून तेका सोद अशें आसा. म्हणजे शेणलेली वस्तू म्हणा किंवा उदकाचो शोध म्हणा. हे पयलींचे लोक उदकाचो शोध हे करपाक पयलीं यूज करताले. हे शास्त्र आसा, लोलक विद्याशास्त्र. डावजिंग म्हणटा. डावजिंग हे इंग्लिश शब्द पण लोलक विद्या हो मराठी शब्द. एक लायक हॉबी म्हणून म्हाका सर्टिफिकेट बिकेट नाका जाल्यार तो कसो शिकपाक शकता. एक हॉबी म्हणून शिकपाक जाय जाल्यार कारण युट्यूबार पळोवन काय तितले म्हाका नॉलेज मेळची ना. आता कशे वास्तुशास्त्र शिकपाक जाय जाल्यार माझ्या गुरुजींकडे तो शिकू शकता. म्हाका कॉन्टॅक्ट करून हांव तेंचो नंबर दिवन त्यांचे फाउंडेशन कोर्सेस असतात ते करून पुढे विशारद कोर्स करू शकता त्यांच्याकडे. त्यांचे एकतर ऑनलाईन कोर्स असता आणि मागीर प्रॅक्टिकल प्रत्यक्ष वास्तू विजिट असता. हांगारूच सांगतलो जे कोण पिरामिड्स यूज करपाक सोदता ते भायरसून नाका हाडू. जे कोण असे कन्सल्टंट असतात त्यांच्याकडूनच घ्या किंवा त्यांच्या एक कितें म्हणटा तांकां विचारून गायडन्स घेया त्यांच्या कडून घ्या. कारण बाजारान जाल्लो खूप हांवें पळयला ती मेळटात. त्याचा इफेक्ट नाल्यार कितें पडटलो म्हाका खबर ना. बट एक बरोबर आसा तुझे कौशल. म्हणजे भायर काही गोष्टी आसात न्हू मेळटा ते फॉल्टी मेळटा. पण ते लोकांक कितें दिसता भायर मेळटा ते स्वस्त तुझ्याकडे आसा ते म्हारग. पण ऍक्च्युली तेतूंतल्यान इफेक्ट खंयच्यान चड मेळटा हे पळयनात. तेका लागून जी ओरिजिनल वस्तू आसा ती वापरून इफेक्ट मेळटा तो भायल्ले अशे मेळटा खंयच्योय वस्तू तेचेर इफेक्ट मेळना. इवन हे रत्न आसा हे रत्न ओरिजिनल आसा. पण भायर रत्न मेळटात न्हू ते काचे पासून सुद्धा म्हणजे आता कसं कलर घालतात आता ब्ल्यू म्हण ग्रीन म्हण कलर घालून वयर काच बसयल्ली असता आणि ते ओरिजिनल म्हणून विकले वयता. ते ऑथेंटिक आणि हे घेवंक जाय विथ सर्टिफिकेट. असे सर्टिफिकेट असलेलेच घेवपाचे शक्यतो कित्याक ते ऑथेंटिक असता. थोड्या जाणां म्हणटात न्हू की बाबा जशें की एक आमकां चेड्या भुरग्यांक थोड्यांक संवय असतात की आमी फर्स्ट कॉपी म्हणटात पळय फर्स्ट कॉपी घेतात आमी ब्रँडेड प्रोडक्ट आमी सवाय भितर खंय मेळटले हे खबर आसता आमकां. तशे दिसतात सेम टू सेम. हे कपडे बुद्धी चलतात पण जेन्ना हांगा हे चलना गजाली म्हणून म्हटलें की हांगा ते कशें वळखप किंवा हांगा कितें करप पळोवपाक की हांगा फर्स्ट कॉपी काय आमी हाडपाक शकनात सवाय मेळटा म्हणून थंय कशें कितें करप. आता कशे हे ऑथेंटिक रत्न एक तर आमच्या सारख्या वास्तुतज्ञाकडे किंवा ज्वेलरांकडे मेळटा. जे ऑथेंटिक असा तेच घेवप आणि दुसरी गोष्ट सर्टिफिकेट घेवप. सर्टिफिकेट जर आसा ऑथेंटिसिकेशनाचे जाल्यारच घेवप नाल्यार ना. तेच ऑथेंटिक म्हणून घेवप. एक मेजर प्रॉब्लेम खूप जाणांच्या पॉडकास्टांनी पळयला खूप जाणां आमकां पॉडकास्टान म्हाका विचारतात किंवा थोडेशे भायर कावन्सिलींग घेता भितरूच म्हाका थोडे लोक विचारतात की म्हाका एक सांग की नेगेटिव्हिटी आपण कशी काडपाक शकता. वास्तुशास्त्र यूज करून आमी नेगेटिव्हिटी कशी काडपाक शकता आमच्या घरातली धरली जाल्यार किंवा आपल्या सराउंडिंग जी नेगेटिव्हिटी आसा. आता कशे आमी वास्तू विजिट करपाक वयता तेन्ना या लेकर एंटिनान आमी फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्यांच्या घरान नेगेटिव्ह ऊर्जा आसा ती आमी ह्या लेकर एंटिनान सोदतात. ओके. आता प्रॅक्टिकली पळोवपाक शकता. हा पळोवंक शकता. ऑन लाईव्ह दाखयता.
आमकां एक कळटलें की ऑन द स्पॉट ह्या एरियान कितली नेगेटिव्हिटी आसा किंवा पॉझिटिव्हिटी. ऍक्च्युली कशे घरान वचूनच कळटा की कोणाच्या घरान कितें आसा हे आमकां थोडेशे हे एकदा आमी वचपाक लागले तेतूंतल्यान आमकां ज्ञान मेळटा की दुसऱ्याच्या घरान कितें आसा काय ना हे वचूनच कळटा. काहींच्या घरान गेलो का त्रास जावपाक लागता तेन्ना कळटा की तेंच्या घरान नेगेटिव्हिटी आसा. हेतूंतल्यान आमी प्रत्येक दिशेची नेगेटिव्हिटी घरान तुज्या बाकी कसले दोष आसा कितें आसा हे हेतूंतल्यान आमी सोदता. and curious on live नेगेटिव्हिटी चेक करतात. My God. कौशल तुझ्या घरान नेगेटिव्हिटी ना. खऱ्यानीच वाव येस. पण एक जर ज्यांच्या घरान नेगेटिव्हिटी आसा न्हू त्यांच्यानी शक्यतो घराच्या मुख्य दरवाजाचेर एक हँगिंग मेळटा ते आत्ता माझ्याकडे ना पण ते हँगिंग जर लायले जाल्यार घरात जी नेगेटिव्हिटी येता ती कमी जाता. नाल्यार एक तर आमोरीच्या टायमाचेर दीप घरान दाखोवपाचो सगळीकडे इवन भीमसेनी कापूर वापरून सगळ्या घरान तो मोडप म्हणजे ती नेगेटिव्हिटी घरान येता ती कमी जाता. सदी हे केले न्हू जाल्यार 100% तुझ्या घरातली नेगेटिव्हिटी जितली आमची पॉझिटिव्हिटी वाढत वयतली पळय घरातली तितले ऑटोमॅटिक सगळे प्रॉब्लेम सॉल्व जायत वयतले. हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व जावपाक लागतले. तर इन केस जर आम्ही म्हणूया पर्सेंटेज काढूया नाका कोणाच्या घरात किती नेगेटिव्हिटी आहा ती नेगेटिव्हिटी पर्सेंटेज धरप ना एका. बट जर कोणाच्या घरात नेगेटिव्हिटी आसा फर्स्ट स्टेप कितें करपाचो. दिवो लावपाचो तुमी एक म्हटले किंवा कापूर दाखोवपाचो म्हटले अशें आनी कितें उपाय आसपाक शकता बेसिक. इवन आमी फरशी पुसता न्हू तेतून खडे मीठ घालपाचे. हिमालयन मीठ मेळटा ते खडे मीठ कापुराची पावडर घालप गोमूत्र घालप ते घालून जर सद्दी फरशी पुसली तुवें तरी बरें. आणि इवन तू एका बावलान जर मीठ घालून दवरले आणि दर 15 दिसांनी नाल्यार दर म्हयन्याक जर ते बदलले तरी थंयसरली नेगेटिव्हिटी घरातली कमी जावपाक मदत जाता. इवन तुझे टॉयलेटय रॉंग दिशेक आसा थंयसर जर तू बावलान जर मीठ घालून दवरले जाल्यार ते थंयसरली नेगेटिव्हिटी कमी जावपाक मदत जातली. 100% कमी जातली असो भाग ना. थोडी थोडी नेगेटिव्हिटी कमी जावपाक मदत जातली. म्हटलं ताई म्हाका दिसता वास्तुशास्त्र अशी एक गजाल आसा जशें आमी घर बांदपाक 1000 गजाली यूज करतात तशें 1000 गजाली इम्प्लिमेंट करतूक इल्ले 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 करून सगळे वयतले. फक्त चिरत घातलं म्हणून घर जावचें ना किंवा शकत घातले म्हणून घर जावचें ना. प्रत्येक गोष्ट जावपाक टाइम लागता. तशीच हांगाय तशीच गजाल आसा. फक्त कितें विश्वास दवरून त्यो गोष्टी केल्यो जाल्यार प्रत्येक गोष्ट सॉल्व जातलीच. जो प्रश्न आसा तो सॉल्व जातलोच तुजो. आता एक म्हाका सांगा आता हेजेर तुमकां लायफ आमी चेक केले पळय तुमी नेगेटिव्हिटी ना म्हटली पॉझिटिव्हिटी आसतना सुद्दां आमची थोडीशी दिशा आमची रॉंग आसा घरात. सो दिशा रॉंग आसतना सुद्दां प्रॉब्लेम जावपाक शकता. आता कशी घराची जर दिशा बिघडली तर दशाय जाऊ शकता असोय भाग आसा. आता तुझ्या घरातले वातावरण कशें आसा त्याच्या वयल्यानय थोडेशे अवलंबून आसता. तुझ्या घरान सतत राग चिडचिड झगडी आसा जाल्यार ही नेगेटिव्हिटी तुझ्या घरान कायम आसा. ती दूर करपा खातीर तुका खरेंच ऍक्च्युअली कन्सल्टन्सी घेवन ती दूर करूंक जाय. प्रत्येकाचे घर योग्य दिशेन असतात अशें ना. घर म्हटले की 100% हे आसूच शकना. कितीतरी तेतून हे आसतलच कळ्ळें न्हू. ते करपाक तुका प्रत्यक्ष वास्तू विजिट करून कन्सल्टन्सी घेवपाचीच लागतली. घरान जर नेगेटिव्ह वातावरण आसा हेची सायन्स कितें कितें आमकां मेळटा म्हळ्यार नेगेटिव्ह क्लायमेट आसा म्हणून कशें कळटा आमकां. तुका घरान आळस येतलो. प्रत्येक काम कितें करपाक जाल्यार आज करूया नाका फाल्यां करूया अशें तुका सायन्स मेळूं शकता. किंवा आता बाकीच्यांकय त्रास जावं शकता आज हे करूया नाका फाल्यां करूया
खंयचे काम करपाक घेतले का आळस येतलो तुका, न्हिदलो का तू न्हिदलोच, अशेंय जावं शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीन म्हणतात तो डिले जाता, अशें जावं शकता तुका. हांव परत एक हेजेर येतलो, मनी फॅक्टराचेर येतलो. जर आपल्याक पयशे वाडोवपाक जाय, फॉर एक्झाम्पल जर म्हाका पयशे वाडोवपाक जाय म्हाज्या फिल्डान खंयसरूय काम करता हयसर, आनी त्या फिल्डान पयशे वाडोवपा खातीर हांवें कितें करचें, बेबी स्टेप कितें आसतलो म्हाज्या खातीर? तुका एक तर घराचे हे करपाचे लागतले, कन्सल्टन्सी घेवपाची लागतली, आणि एक तर कुंडली मार्गदर्शन. त्याच्या वयल्यान आमी तुजे मनी फॅक्टर जो आसा वाडोवपाचो कसो, तेचेर तुका हांव मार्गदर्शन करतलें, असो भाग आसा. किंवा कोणी माझ्या सारको आणखी कोणी असलो तरी. एक नॉर्मली हे कनेक्ट खूप जाणां करपाक शकता. इवन हांव एक्सपिरियन्स सांगपाक शकता, जेणे करून एक आमी 2 दिसा पयलीं प्रोडक्ट आमचो लॉन्च केलो, स्नेहगंधा म्हणून, आणि जो अनएक्सपेक्टेड आमकां रिजल्ट मेळ्ळो, हेजो बऱ्यापैकी रिजल्ट मेळ्ळो, ताका लागून थँक्यू सगळ्यांक म्हणटाच हांव. पण अशें जालें की म्हाका खूब जाणांनी सांगलें की लोक तुज्या कडल्यान उदार घेयना मरे, पण आमच्या कडल्यान लोक उदार घेतात आनी आमचे पयशे लोक दिवपाक पळयनात. सो आपले लोक पयशे घेतात, पयशे दिवपाक पळयनात फाटीं. सो थंय कितें करपाचें? लोक आपले पयशे घेतात, पयशे दिवंकूच सोदिना आपल्याक. ते कशें कितें आसा कॉन्सेप्ट? उधारी खूप जणांची म्हणजे असता नॉर्मली, पण थोड्यांचे कसे रोखठोक व्यवहार करण्याची वृत्ती आसा, तशी तुझी आसा, म्हणून तुझ्याकडे उधारी करपाक येना. ते तुझे उलोप आसता तेचेरय थोडेशे अवलंबून आसता थंय. डायरेक्टली तुका वास्तुशास्त्राशी कनेक्टेड अशें म्हणू शकना. ते एक तर पार्ट ऑफ कशें तू कशें उलयतलो, प्रेझेंट कशें करतलो, तेचेरय थोडेशे आसा ते. आनी नॉर्मली तुमी खुबशे फावटी आतां उलयता खूब फावटी तुमी सांगलें की कुंडली खूब इम्पॉर्टंट आसा म्हणून. सो म्हाका तुमी एक्सप्लेन करपाक शकता की कुंडलीचो रोल कसो आसता, किंवा कुंडली कशी आसता, कितें आसता, कोणी करता, कोण कोण करतात कुंडली, कोणाची करप, कसो कितें कॉन्सेप्ट आसा आता कुंडलीचो? ऍक्च्युली सगळेच लोक कुंडली करतात. ओके. हो करीना तो करीना अशी मी म्हणू शकना. सगळेच लोक कुंडली करून घेतात, आणि काहींचो त्याचेर विश्वास असता आणि काहींचो विश्वास नासता. ओके. पण शक्यतो कुंडलीचे थोडेशे मार्गदर्शन घेऊन थोडेशे उपाय केले हे बरे पडटा, आणि तेतूंतल्यान तुका रिझल्ट जास्त बरो मेळटा. ओके. एक तुम्ही खूप जाणांक कन्सर्न करा म्हणून विचारता. इवन हांव सुद्दां पळयता लोकांक की खूप जाणांनी गॉसिप वेगळ्या वेगळ्या टॉपिकाचेर करतात, पण हांवें केन्नाच पळोवंक ना की लोक आबा पयशे कशे वाडप हेजेर गॉसिप करनात. आबा आपूण एका घरान हाडलो आनी आपले घर आपूण सारके केले हेवूय कोणाक सांगिनात. म्हणल्यार जे आपूण उपाय इम्प्लिमेंट करता आपल्याक ग्रोथ दिवपा खातीर ते केन्नाच कोण कोणाक सांगिनात. चुकोन कोण तरी सांगता आसतलो, पण नेगेटिव्ह गजाली तितून काय अर्थ कांयच ना, ते गॉसिप खूब करतात. सो ह्या गॉसिपांतसून भायर कसो सरप आपूण, हो जनरल प्रश्न जरी तुमकां विचारलो, आनी जे आपल्या लायफान इम्पॉर्टंट आसा ग्रो जावपा खातीर तेजेरूच कशें उलोवप, किंवा लोकां कडेन ते कशें उलोवप, हेजेर जर तुमी एडवायस दिवपाक शकता जाल्यार. शक्यतो कशें आपूण खंयच्या हेचेर ग्रो जावपाक जाय त्या विशया बद्दल चड नॉलेज घेवप, कोणाय कडल्यान म्हणजे मेळटा जाल्यार घेवप. आता कशें सगळे ऑनलायन मेळटाच, पण कशें आसता सगळेच ऑनलायन बरोबर आसता असोय भाग नसता. प्रत्यक्ष कोण तेतून चड हे आसा त्याच्या कडल्यान मार्गदर्शन घेऊन आपण वयर सरप, आणि तेतूंतल्यान वयर सरपा खातीर एक तर मार्केटिंग करप, हे करप, हे आसाच. तो आपल्याचेर आसता अवलंबून कशें करप मार्केटिंग, कितें करप. आणि श्रद्धेन प्रत्येक गोष्ट केली न्हू जाल्यार तुका त्याचे फळ मेळटाच. श्रद्धा आणि विश्वास दिस इज अ कनेक्ट. श्रद्धा ही इम्पॉर्टंट आसा, आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास वाडटा कसो, किंवा कसो वाडप, हो जर प्रश्न केलो जाल्यार. आता श्रद्धा आणि विश्वास वाडोवपाक तुका आता कौशल म्हाजेर विश्वास दवरून हे तू उलयता, तशें तुवें जो तुका मनीस बरोबर वाटता तेचेर विश्वास दवरून तू फुडें वचप. आणि जो कोण तुका व्यवस्थित हे करता मार्गदर्शन, ते सांगता त्या गोष्टीचेर श्रद्धा दवरून तुवें केले तर तू फुडें वयतलो, अशें आसा. ना हेजेरूच कनेक्टेड प्रश्न हांगा करता तुमकां. तुमी म्हटले पळय, तुमकां जशें श्रद्धेन विचारता म्हटले पळय, तशें आमचे कडेन अनेक गेस्ट येवन वयतात. सो इतले गेस्ट इतल्या कॉन्फिडन्सान उलयतात की ते खरेंच आसा म्हणून, आनी आयकणाऱ्याकूय ते खरेंच दिसता. आनी आमी भितर रोखठोक काय करपाक शकना, आमकां भलेही खबर आसता गेस्ट कितें तरी रॉंग उलयता,
पण ताका आमी आडोवंक शकना त्या टायमार. सो त्या टायमार ते कशें कितें करप, कारण थोडे जाण कॉन्फिडन्सान इतले सांगतात, फोटींग सुद्दां इतले बरे सांगतात कॉन्फिडन्सान, आनी आमच्यार थोडे भुरगे असतात की तांकां मातशें फोटींग उलोवंक लायत न्हू, अबा जमाना. तितले आपल्याक हे आसूंक जाय की दुसऱ्याचेर कितपत विश्वास दवरप, त्या गोष्टीचेर सुद्धा आपण विचार करून मागीर तो हे म्हणतात तसो अंमलात हाडपाचो असता. ओके, कळ्ळें न्हू. आता फटींग उलयणारो मनीस तू म्हणतात तसो एकदम खरे कशे करून सांगता आणि तेचेर तुजो विश्वास बसता. अशें आमचेय जाता, प्रत्येकाचे जाता, पण थंय तुवें व्यवस्थित विचार करून निर्णय घेतलो आणि फुडें गेलो तर तुका व्यवस्थितच हे मेळटलें न्हू. तुमचो कितें असो एक्सपिरियन्स तुमी सांगपाक शकता जाल्यार, म्हटल्यार तुमी जेन्ना मार्केटान वयतात, लोकांक मेळटात, तुमकां लोक कशे कशे मेळटात किंवा कशे कशे लोक आसात सराउंडिंगान? आमकांय फटींगपणा करणारे लोक खूप मेळलेले आसा. आपूण हे करता ते करता बेश्टे सांगूनय आमकां हे केलेले आसा. म्हणजे एक्सपिरियन्स असे खूप आसा एक्चुअली, सांगले जाल्यार खूप आसात, पण थोडेशे कशें जर तुम्ही सांगतात जाल्यार कित्याक ते कनेक्ट करून जर आमकां जर आमच्या लायफान इम्प्लिमेंट करपाक मेळटा जाल्यार. आता ऍक्च्युअली मी म्हाका 1-2 वास्तू विजिटांतल्यान अशें कळ्ळें की त्या एका कोणाच्या घराकडे हांव गेल्ली, तेंच्यांनी म्हाका सांगलें आपूण हे केले ते केले, हे फोनाचेरूय सांगलेले म्हाका, आणि तेंच्यांनी कितें कितें केल्ले आसले घरात, पण तेतून तांकां कांयच इफेक्ट जावंक ना, कारण ते उपयोगाचेच नसले न्हू गजाली. पण जे उपयोगाचे असले ते व्यवस्थित जागेर जर दवरूंक ना जाल्यार फटींगपणाच केलेले आसा सगळ्यांनी. म्हणजे कोणी येऊन ताका सांगले तोय मनीस फटींगच जालो, अशे गोष्टी असता. पण ते कशे तेंच्यांनी आमचेर विश्वास न दवरता तेचेर विश्वास दवरलो, ही आमच्याच कडे झालेली फटींगपणा आली. आता एक म्हाका सांगा, वास्तुशास्त्र आणि थोडे जाण घरान भटाक आफयतात किंवा होम घालतात, जे कितें करतात ओवरऑल, ते कितपत बरोबर आसा काय दोनी सेम आसा? थोडे जाण 7 भटांक आफोवप 8 भटांक आफोवप दिसभर कितें चालू आसता अशें खूब जाणांगेर पयला सुद्धा. बट आता काही लोक कुंडली मार्गदर्शनानुसार तसले देवकार्य बी घरान करतात. ते तेंच्यांनी एक तर प्रसाद लावून केलेले असता. आमच्या गोंयान कौल लावून कितें करपाची सवय आसा, कळ्ळें. ते लोक एक तर कुंडली मार्गदर्शनान करपाक सांगलेले आसा नाल्यार प्रसाद लावन, आणि ते कितें देवान सांगलेलो निर्णय जो आसा तो करूकच जाय, घरान करूकच जाय, आणि तेतूंतल्यान तुका रिझल्ट मेळटले. आणि वास्तूचे कशे असता, जे कितें असता ते आमी स्वता सांगून करून घेता, हे बाबा तुका करूंक जाय. चुकीच्या दिशेन जर तुजी बाय आसा जाल्यार मागीर थंय ती काडून टाकून कुपशांती करूंक जाय. अशे खूप गोष्टी असतात ते आमी सांगून करून घेता व्यवस्थित भटा कडल्यान. म्हणजे आमचेच वास्तुशास्त्र तज्ञ आसात शिकलेले, त्यांच्याच कडल्यान आमी करून घेता. पण म्हाका एक सांगा, फॉर एक्झाम्पल बायचे एक्झाम्पल म्हणा, फॉर एक्झाम्पल आमी धरया की आमी तुमी बायच म्हटली पळय, कशें आसता आमी ल्हानपणासून एक ती बाय पळयल्ली आसता आनी तुमी अचानक येवन सांगता की बाय नाका, ती रॉंग आसा. मनाक कशें जाता, इतले वर्स आमी पळयला, इतले वर्स तितून ग्रो जाला आमी, इतलें उदक पियाला हेजे, ती कशी काडू आपूण? आनी काडटकूच उदक काडल्यार खरेंच बरें जातलें मरे आमचें? थंय सोल्युशन नसता न्हू, थंय ती दवरपाची, तेका वेगळो उपाय करपाचो. ते वेगळे उपाय आसा, पण तेतूंतल्यान तुका 100% रिझल्ट मेळचो ना. 60 to 70% रिझल्ट मेळटा. आता म्हाका एक सांगा, आमी जर फूल घर डिस्ट्रॉय केलें, फूल घर सगळे जर वास्तू प्रमाणे आमी जर घर केलें रेडी, जाल्यार आमचें एक्चुअली आयुष्य सामकें जाता. आता वास्तू प्लॅन कन्सल्टन्सी सगळे जर तुवें घेतले, आता तुवें घर डिमॉलिश केले, पण तेतूंतले जे जमनीतले कितें कितें आसा ते जर काडून उडोवंक ना जाल्यार तुका त्याचे दोष येतलेच. ते थंयसर जेन्ना घर तू डेमॉलिश करतलो तेन्ना तू खरेच जर कन्सल्टन्सी घेतली आणि थंयसर तुका वास्तुतज्ञान सांगले बाबा हे ना हे कर आणि हांगा हो विधी करून तू फुडें चल म्हटले का, तुवें तशें केले जाल्यार तुजे घराचे हे व्यवस्थित जातले. काही गोष्टी नसता न्हू, आमी जेंका सोल्युशन नसता त्यांना सांगता सरळ की बाबा तुका थंय घर बांधून व्यवस्थित रिझल्ट मेळचो ना, तू हांगा बांधू नाका, हे सरळ आमी गोष्टी सांगतात. आणि काही जागे जे असे असतात की थंय विधी करून तू फुडें चल म्हणजे तू घर बांधपाक हरकत ना.
अशें आमी सांगता. जरुरी विचारूंक सुद्दां थोड्यांच्या घरान खूप जाणां मेल्ली असतात, त्या घरान कशें कितें असतात क्लायमेट? आता कसे काहींचे वास्तुदोषाकय लागून घरातले मेंबर्स म्हणतात तसे गेल्लेले असतात, तसे असतात तू म्हणता तसे. त्यांचे वातावरण म्हणजे बरे नसता त्या घरांनी, पण थंय व्यवस्थित कन्सल्टन्सी घेऊन